खऱ्या अर्थानं आज बारामती पोटनिवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे। खरं तर बारामतीची ही निवडणूक 23 मे रोजी या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली होती। त्यानंतर आज मतमोजणी या ठिकाणी बारामतीच्या वखार महामंडळ या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे। खरं तर दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल असं वाटलं होतं, परंतु तसं न होता बारामतीची निवडणूक लादली गेली। यानंतर ही संपूर्ण मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे। एकूणच ह्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये 23 उमेदवार होते। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 22 उमेदवार असून या ठिकाणी आपण जर एकंदरीत पाहिलं तर ही संपूर्ण मतदान जी प्रक्रिया आहे ही संपूर्ण निवडणूक भावनिकतेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे। एकूणच ह्या संपूर्ण मतदारांनी बारामतीच्या एकंदरीत आपण जर पाहिलं 3,85,000 मतदान असून यापैकी 2,23,705 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। एकंदरीत महायुतीच्या संपूर्ण नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, छगन भुजबळ असतील, अनेक नेत्यांनी या ठिकाणी आवाहन केलं होतं की सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताने या ठिकाणी विजय करून संपूर्ण देशाचं रेकॉर्ड ब्रेक करावं अशा पद्धतीने देखील आवाहन केलं होतं। यानंतर देखील संपूर्ण पवार कुटुंब यामध्ये सुप्रिया सुळे असतील, योगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील यांनी देखील या ठिकाणी आवाहन केलं होतं। यानंतर रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांनी देखील मात्र घरोघरी प्रचार करून मतदारांना देखील भावनिक साथ देखील घातली होती। परंतु आता एकंदरीत आपण जर पाहिलं गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांना 1,81,000 मताचं लीड मिळालं होतं, परंतु आता या आताच्या हे निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना किती मताचं लीड मिळते आणि किती मताधिक्याने सुनेत्रा पवारांचा विजय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये देखील जर आपण पाहिलं या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे। याच ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देखील पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। परंतु आता एकंदरीत संपूर्ण ह्या राज्याचं देखील मात्र ह्या बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। परंतु आता सुनेत्रा पवार यांचा एकंदरीत जर पाहता ही संपूर्ण निवडणूक एकतर्फी होणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। परंतु आता महायुतीच्या नेत्यांनी आणि पवार कुटुंबांनी ज्या प्रकारचं जे आवाहन केले त्या पद्धतीने जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांना किती मताधिक्याचं लीड मिळते आणि विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार ह्या निवडून येतात का आणि किती त्यांना मतं मिळतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती।